पत्रकाराचे वाहन बेकायदा ताब्यात ठेवल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यावर कारवाई। चाळीसगाव प्रतिनिधी पत्रकार मंगेश शर्मा यांचे वाहन तब्बल 1.5 वर्षाहून अधिक काळ बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यावर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उगारला आहे। प्राधिकरणाने आपल्या आदेशात के पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करत गैरवर्तन केल्याचे नमूद केले आहे। प्राप्त माहितीनुसार 14 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री सुमारे 9 वाजता पोस्ट ऑफिससमोर पत्रकार मंगेश शर्मा यांचे भाऊ लंकेश शर्मा आणि त्यांचे काही मित्र एका चहा विक्रेत्याचा वाढदिवस साजरा करत होते। त्या ठिकाणी सुमारे 10 ते 15 वाहने उभी होती। त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक के पाटील आणि त्यांच्या पथकाने तेथे येऊन सर्व वाहने पोलीस ठाण्यात जमा केली। दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेश शर्मा पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व वाहने सोडण्यात आली होती। वाहन सोडण्याची विनंती केल्यावर तुम्ही पत्रकार असल्यामुळे काहीही कराल का असे म्हणत त्यांना विविध कारणे सांगून वाहन देण्यास नकार देण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे। मंगेश शर्मा यांनी वाहनाची सर्व कागदपत्रे आणि परवाना सादर करूनही त्यांच्या भावाचे लायसन्स मागण्यात आले। संबंधित वाहन त्यावेळी कोणी चालवत नसल्याचे सांगूनही वाहन सोडण्यात आले नाही। त्यानंतर अनेक लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही के पाटील यांनी विविध कारणे देत वाहन ताब्यातच ठेवले। या संदर्भात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनीही वाहन सोडण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येते। मात्र त्यानंतरही वाहन सोडण्यात आले नाही। अखेर न्याय न मिळाल्याने पत्रकार मंगेश शर्मा यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेत सर्व कागदपत्रांसह तक्रार दाखल केली। तक्रारीची सुनावणी केल्यानंतर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने तत्कालीन पोलीस निरीक्षक के पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करून गैरवर्तन केल्याचे मान्य करत त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे। दरम्यान याच प्रकरणी पत्रकार मंगेश शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका दाखल केली असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे।